नाही ते मसाला जाणार अरे यार मसावदला आता एवढं इथं कोण नातं आहे का जळगावला लावा फोन लाव सांगा नंबर सांगा लाव रे घाबरू नका घाबरू नका आरामात तुम्ही काय आता मस्ताव जाऊ नका तर बहिणीकडे थांबा डॉक्टर दाखवून द्या ना नाही ना नाही ना कुठली गाडी होती नाही येत माझी नाही किती रस्त्यामध्ये दगड आहे का चौथी घटना आहे 3-4 दिवसामध्ये. काय झालं दादा होतं इथे रात्रीच्या टायमाला. काय हे माती कसली टाकली काही कल्पना आहे नाही बा ते नाही माहिती पण ते खड्डं केवढं मोठं आहे तिथे मध्ये खड्डं खोदलेलं आहे. मोठं खड्डं चांगली गोष्ट आहे पण हे चुकीचं आहे मेन रस्त्यामध्ये खड्डा आहे. ज्याचं कोणाचं असेल ना चुकीचं आहे. रात्री सर्वदूर अंधार पसरलेला आहे आपण पाहू शकाल की रात्री सर्वदूर अंधार आहे आणि अत्यंत बेजबाबदारपणे इथं मध्यवर्ती रस्त्यावर थेट रस्त्यावर इथं ढिगार टाकलेली आहेत बघा हे आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय स्लिप होत आहे विचार आणि माती आहेत दगड आहेत त्याच्यामध्ये छोटे दगड आहेत मोठे दगड आहेत त्याच्यामुळे गाड्या स्लिप होत आहेत. आता हे वृद्ध दाम्पत्य यांचा जीव थोडक्यात जीव वाचलेला आहे जखमी आहेत. आता हे त्यांना किती लागलंय किंवा किती गंभीर आहे आत्ता सांगणं जरी कठीण असलं तरी भर थंडीचे दिवस आहे रात्रीचे जवळपास 11 वाजलेले आहेत. या लोकांची माणुसकी आहे जे या परिसरातील लोक आहेत तरुण आहेत ज्येष्ठ श्रेष्ठ लोक यांची माणुसकी मदतीला धावलेले आहेत पण यांचं स्वतःचं असं म्हणणं आहे की इथं नेहमीच अशा घटना घडत असतात दुर्घटना होत आहे. तर जो कोणी जबाबदार असेल जर कोणी खाजगी व्यक्ती जबाबदार असेल किंवा कोणी सरकारी व्यक्ती जबाबदार असेल सरासरी रोज 1-2 लोक इथं स्लिप होत असतात अपघात होत असतात असा या लोकांचा दावा आहे. जे घडतं आहे ते चुकीचं आहे. ज्या कोणाची चुकी असेल त्यांनी हे चूक दूर करावी जेणेकरून कोणाचे प्राण जाणार नाही. आतापर्यंत तर कोणाचे प्राण गेलेले नाहीत पण महत्त्वाचे अत्यंत मोलाचे मानवी जीव वाचायला पाहिजेत सर्वांचं म्हणणं. आपण सर्व मानव आहेत मानव प्राणांची रक्षा करणं आपण सर्वांचंच कर्तव्य होय. अत्यंत बेजबाबदारपणा जागोजागी दगडं पडलेली आहेत भर हायवेवर अर्ध्या रस्त्यामध्ये आणि हा खड्डा आहे मोठा खड्डा आहे. खड्डा पडून ठेवलेला आहे. खड्डा खणलेला आहे नेमका कसला आहे काय आहे हे काही कसला गड्डा आहे काय माहित नाही. खूप खोल साधारण 4 फूट खोल आणि जवळपास 10 फूट लांब. कुठल्याही प्रकारचं याला कुठल्या प्रकारचे केलेली नाही काय म्हणतात दादा इथे कुठल्याही प्रकारची धोक्याची खून वगैरे काहीच केलेली नाही. लाल झेंडी म्हणा किंवा कंदील म्हणा असं वास्तविक काहीच रात्रीच्या ठिकाणी रिफ्लेक्टर हवे होते रेडियम वगैरे की जोरात उठून दिसावे. आतापर्यंत हा बघा हा गाडीवाला येतोय जे मागे गाडीवाले आहेत त्यांना बिलकुल दिसत नाही का इथे काहीतरी माती आहे का ढिगार आहे का काय रात्रीची वेळ आहे. आतापर्यंत 4-5 लोक पडलेले आहेत. समोर पाहू शकाल की आपण एक इथून साधारण 25 मीटर पुढे एक मोठा उतार आहे म्हणजे उतारावरून अचानक वरती येणाऱ्या गाडीवाल्याला मुळीच दिसत नाही का पुढे काही ढिगार आहेत काय आहे. जागा कमी झालेली आहे. आपण आता ज्या बाजूला पाहत आहोत हे इच्छादेवी चौकच्या दिशेनं पाहत आहोत आणि आता मी कॅमेरा टर्न करत आहेत हा पाचोऱ्याच्या दिशेने जाणारा रस्ता आहे. इथं मोठा बंगला आहे एक मोठा बंगला आहे पण हे जे हा जो रस्ता खोदलेला आहे तो कोणी खोदलेला आहे काय खोदलेला सध्या तरी आपणास माहीत नाही पण आपण सकाळी ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मोठी दुर्घटना झालेली आहे पण देव तारी त्याला कोण मारी अशा पद्धतीने हे वृद्ध दाम्पत्य इथं वाचलेलं आहे पण कुणाचं पण इथं जीव जाऊ शकतो. दादा किती दिवसापासून आहे हा गड्डा इथं असं 8 दिवसापासून 8 दिवसापासून गट्टा आणि रस्त्यात मटेरियल टाकलंय 8 दिवसापासून नाही मटेरियल नाही ते खोदलेलं जे खणलेलं तेच त्यांनी बेजबाबदारपणे वास्तविक उजव्या बाजूला डाव्या बाजूला हे टाकता आलं असतं पण हे ढिगार रस्त्याच्या मध्ये होते. चुकीची खून कुठलीच नाही ना त्याच्यावर धोक्याची खून कुठलीच नाही त्याच्यामुळे खरं आहे काहीतरी धोक्याची खूण ठेवायला पाहिजे. मोठ्या संख्येनं तरुण मंडळी इथं मदत करायला उपस्थित झालेली आहे. आपण अभिनंदन करूया तरुणाईचं की नेहमी मदतीला ते धावतात पण असं कुठवर चालेल. दादा काय म्हणाल
कशामुळे झालं असं वाटतं तुम्हाला? हे जे ढिगारा याच्यामुळे झालं की नेमकं? हे ढिगारा कुठलं तरी एक इलेक्ट्रिक पोलचं असावं, नाही तर मग कुठलं तरी आउटलेटचं पाणी असावं. कोणाला बोलवलं दादा तुम्ही? रिक्षा वगैरे? इथं नातेवाईक तुमचे नातेवाईक इथं आहे. कुठं? रामेश्वर कॉलनी. रामेश्वर कॉलनीला. आपण कुठे जातो दादा? मसावत. मसावरला निघाले होते. जवळपास बघा रात्रीच्या 11ची वेळ आहे. ताईंच्या शरीरावर सुद्धा आपल्याला दिसतंय की माती लागलेली आहे. दादांच्या शरीरावर जखमा दिसत आहेत, रक्त निघालेलं दिसतंय. पायावर जखमा आहेत, गुडघ्यावर लागलेलं आहे. पण काका चिंता नसावी, जीव वाचलेला आहे. ताईंनी धैर्य राखायचं आहे, घाबरू नका ताई. लवकरच त्यांचे नातेवाईक येत आहेत आणि डॉक्टरांना दाखवावं आपण. अत्यंत बेजबाबदारपणाचा कळस. चालकी ऑर्डिनरी रस्ता नाही ना, तो डायरेक्ट हायवे रस्ता आहे आपल्याला जाण्याचा. हा मोठा रस्ता दादा, पाचोला जाणारा. त्यांनी थोडीफार काळजी घ्यायला पाहिजे. आपल्याला म्हणजे लक्षात आलं की नाही आलं की इथं ढिगार आहे? ना तिकडनं म्हटलं साईड असं म्हटलं, यांना एकदम ते लाईटाच्या याच्यात एकदम झालं. मी फाकायला लागलो तर डायरेक्ट त्याच्यावरून घसरली. म्हणजे समोरच्या गाड्यांचे लाईट तुमच्या डोळ्यांवर येत होते आणि रस्ता पण छोटा झाला. रस्ता छोटा झाला, मग तिकडे घुसायला जागा नाही होती ना. बरोबर फोर बरोबर. व्हीलर होती, इकडे ढिगाऱ्यावर चालली ती गाडी डायरेक्ट. काय नाव दादा आपलं? पंडित कुंडली फोडी. पंडितजी हां, कोडी. आपण कुठून कुठे जात होते? इथं आपल्या लोकमतच्या बाजूला लग्न होतं, अच्छा. तिथून घेतली जातो. काळजी पण आहे पूर्ण. बिलकुल निष्पाप जीवांचा कोणी पाप घेऊ नये. ताई बसून घ्या मागे आरामात. ताईंना डोक्याला लागलेला कदाचित. तर सर्वांचा आपण आभार व्यक्त करूया का सर्व मदतीला धावून आलेत. अशीच मानू की सर्वांनी कायम ठेवायला पाहिजे. इथून जाऊन आले लगेच, तिथं पडलं लगेच आली की. तरुणांनी उचललं आपल्याला. हो. माणुसकी जोपासणारे ही माणसं, हाडामासाची माणसं, मानवीय भावना आणि संवेदना राखणारी ही माणसं आहेत. पण असंवेदनशीलतेचा कळस ज्या लोकांनी केलेला आहे, हे ढिगार आहे बघा. समोरून कार येते, बाईक येते, यांना सुद्धा दिसत नाही काही. इथं काहीतरी ढिगार आहेत. पुऱ्या रस्त्यावर दगड पसरलेली आहेत. मदतीला सहकारी आलेले आहेत. नातेवाईक आलेले आहेत ताईंचे. आरामात आरामात, चिंता करू नका. लागले लावलं होतं याच्यावर. दगड पसरलेली रस्त्यावर अत्यंत चुकीच्या पद्धतीनं असं गड्डा खणला गेलेला आहे. जीवावर आली, बोटावर निभावली. बघा, हे काका यांचा ॲक्सिडेंट झाला आणि ते स्वतः बिचारे इथून दगड बाजूला करतात जेणेकरून दुसऱ्यांचा अपघात होऊ नये. काय हा माणुसकीचा उच्चांक. काका राहू द्या, तुमची काळजी घ्या तुम्ही. काका ताईची काळजी घ्या, राहू द्या तुम्ही. मुलं करतील ते, तरुण पोरं करून टाकतील बाजूला. हे माणुसकी असते. काका स्वतः घायाळ आहेत, पण ते दगड बाहेर करतात जेणेकरून दुसऱ्यांना त्रास होऊ नयेत. काका तुमच्या उपचाराला जा तुम्ही, ताईंच्या उपचाराला. पुढे रामेश्वर कॉलनीत असतात नातेवाईक. पहिले दवाखान्यात न्या. गाडी येतो. पहिले दवाखान्यात न्या, मग नंतर घरी न्या. आता रात्रीचा प्रवास करू नका दादा. भाऊ, रात्रीचा प्रवास करू नका. उद्या सकाळी आरामात डॉक्टरला दाखवून. तुम्ही या गाडीवरती बसा तुमच्या. आपण रस्त्याच्या पलीकडे जाऊन पाहू. रस्त्याच्या पलीकडे सुद्धा माती आहे. दोघी बाजूंनी मातीचे ढिगारे आहेत, त्याच्यामुळे रस्ता हा छोटा झालेला आहे. हे पहा, हेच ते ढिगार. या ढिगारावरून हे दाम्पत्य पडलेलं आहे. दवाखान्यात आणि त्यानंतर नातेवाईकाच्या घरी जाणार आहेत.
रस्त्याच्या दोघी बाजूतून ढिगार, अत्यंत बेजबाबदारपणा जो कोणी व्यक्ती असेल किंवा कर्मचारी किंवा डिपार्टमेंट असेल त्यांचा हा गलथानपणा. हे बघा, या व्यक्तीला सुद्धा ढिगार दिसलेले नाहीत. चला भाऊ हा. हो दादा, काळजी घ्या दादा, दवाखान्यात न्या, नंतर घरी न्या, रात्री जाऊ देऊ नका. चला